नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उरलेल्या भातापासून आणि रव्यापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना फार आवडेल. आणि ही तुम्ही रेसिपी बनवून मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा त्यांना देऊ शकता, तर ते फारच आवडीने खातील. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप शिजवलेला भात घालायचा आहे. तर तुम्ही इथे जो शिळा उरलेला भात असतो त्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालायचे आहेत. तर शेंगदाण्याची साले काढून मी ती सोलून घेतलेली आहेत. तर आता आपल्याला हे दोन्ही साहित्य एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर मी ते दोन्ही साहित्य एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही या स्टफिंगमध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता. जसे तुम्ही याच्यामध्ये उकडलेले मटार पण घालू शकता, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली ढबू मिरची पण घालू शकता. मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. मग आपल्याला ही भात आणि शेंगाची पेस्ट एका बाउलमध्ये काढायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर तुम्ही ते बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा नाहीतर लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे बारीक रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा, गहू पिठाचा नाहीतर बेसनाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आता व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर हे मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे. मग आपल्याला हे थोडेसे मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ही जी बटाट्याची स्टफिंग आहे ती भरायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. तर ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पिठामध्ये पुरण भरतो त्याच प्रकारे आपल्याला ही स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे सगळे गोळे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर मी ते या मिश्रणामध्ये ही स्टफिंग व्यवस्थित भरून घेतलेली आहे. मग आपल्याला एका प्लेटमध्ये
4 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. तर तुम्ही ते रव्याच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडेसे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मग त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहेत. तर यांना व्यवस्थित चारी बाजूनी हा रवा लागला पाहिजे. तर मी ते ही रेसिपी गोल आकारमध्ये बनवलेली आहे. तर तुम्ही ही चौकोनी नाही तर त्रिकोणी आकारमध्ये पण बनवू शकता, नाही तर आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही डिझाईनमध्ये बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे गोळे घालायचे आहेत आणि आता यांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर ठेवून फ्राय करायची आहे. त्यामुळे ही रेसिपी व्यवस्थित कुरकुरी होईल. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा उरलेला भात आणि बारीक रव्याचा कुरकुरीत असा नाश्ता बनवू शकता आणि हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तर ते फारच आवडीने खातील. नाहीतर तुम्ही ही रेसिपी नाश्त्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता, नाहीतर एक स्नॅक्ससारखं पण तुम्ही चहा या कॉफीबरोबर यांना सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.